नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की वेगवेगळे जे ट्रेडिंगचे प्रकार आहेत, जसे इंट्राडे ट्रेडिंग, स्कॅल्पिंग, स्विंग, यापैकी कोणता ट्रेडिंग प्रकार हा आपल्यासाठी उत्तम आहे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आता आपण बघूया वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंगचे प्रकार कोणते कोणते आहेत. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करणार असाल तर कोणत्या प्रकारची ट्रेडिंग तुम्ही करू शकता हे बघण्याचं आपण काम करूया. सगळ्यात सुरुवातीला येतो इंट्राडे ट्रेडर. इंट्राडे ट्रेडर म्हणजे एकाच दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सामान्यतः इंडियन मार्केटमध्ये 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत स्टॉक मार्केटचं कामकाज जे आहे ते चालतं आणि त्या एका दिवसाच्या कामकाजाच्या सेशनमध्ये जर तुम्ही शेअर विकत घेतला आणि त्याच दिवशी जर विकला तर त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एकाच दिवशी केलेली ट्रेडिंग असं म्हटलं जातं. आणि या ट्रेडिंगवरती साधारणपणे ब्रोकर जे आहेत हे तुम्हाला ऍडिशनल लेव्हरेज म्हणजे अधिकचा भांडवल हे तुम्हाला एका दिवसासाठी अवेलेबल करून देतात. उदाहरणार्थ जर तुमच्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये असतील तर ब्रोकर्स जे आहेत हे सामान्यतः 3 ते 5 टाइम म्हणजे 1,00,000चे 3 टाइम म्हणजे 3,00,000 किंवा 5,00,000पर्यंत पोझिशन तुम्ही उभी करू शकता. त्यामुळे फायदा काय आहे की कमी पैसे असताना सुद्धा जास्त किमतीचे स्टॉक तुम्ही त्या दिवशी विकत घेऊ शकता आणि त्याच दिवशी तुम्हाला ते विकावे लागतात. त्यामुळे तुम्हाला होणारा नफा हा तुम्ही वाढवू शकता. पण याचा उपयोग जर तुमच्याकडे उपयुक्त आणि उत्तम ट्रेडिंग स्किल्स जर असतील तरच केला पाहिजे. सुरुवातीच्या ट्रेडिंगच्या तुमच्या जर्नीमध्ये याला आपण टाळलं पाहिजे लेव्हरेज घेणं. तर इंट्राडे ट्रेडिंग फेमस होण्याचं मेन कारण हेच आहे की त्याच्यामध्ये ब्रोकर जे आहे ते तुम्हाला लेव्हरेज म्हणजे अधिकचं भांडवल त्या दिवशी तुम्हाला ते उपलब्ध करून देतात एका दिवसासाठी. ठीक आहे, पण तुम्हाला तो सौदा जो आहे तो त्याच दिवशी कापावा लागतो. दुसरा फायदा जो आहे हा इंट्राडे ट्रेडिंगचा असा आहे की मार्केट जेव्हा पडत असतं त्या पडत्या मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही जास्त किमतीमध्ये स्टॉक आधी विकू शकता आणि मग नंतर पुन्हा विकत घेऊ शकता. ठीक आहे, तर इंट्राडे ट्रेडिंग मध्ये तुम्ही वाढत्या मार्केटमध्ये त्याचप्रमाणे पडत्या मार्केटमध्ये सुद्धा अधिक किमतीमध्ये स्टॉक आधी विकून जेव्हा त्या दिवशी तो स्टॉकची किंमत जी आहे ती कमी होईल तेव्हा कमी किमतीत विकत घेऊन त्या स्टॉकमध्ये नफा कमवू शकता. आणि म्हणून इंट्राडे ट्रेडिंग जी आहे ही खूप जास्त पॉप्युलर आहे किंवा लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. अनेक लोक इंट्राडे ट्रेडिंग करताना, खास करून ज्यांचं भांडवल खूपच कमी आहे, 5,000 10,000 ज्यांच्या अकाउंटमध्ये असतात त्या लोकांसाठी इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका प्रकारचं खूप चांगलं जे उपयुक्त उपलब्ध करून दिलेला प्रकार जो आहे आपण त्याला म्हणू शकतो. दुसरं आहे स्कॅल्पर. हे सध्या नवीन स्कॅल्पर म्हणजे खूप जास्त प्रमाणात क्वांटिटी विकत घेणे आणि खूप कमी नफ्यामध्ये आपण आपलं प्रॉफिट बुक करणे याला आपण स्कॅल्पिंग म्हणतो. स्कॅल्पिंग म्हणजे छोटा छोटा नफा पण आपली जी क्वांटिटी आहे, आपण घेतलेल्या शेअर्सची संख्या जी आहे ही अधिक असणं. उदाहरणार्थ मी एक SBIचा 100 शेअर विकत घेतले 1,000 रुपयाला आणि ते 1,010ला विकले तर इंट्राडे ट्रेडिंग मध्ये मला 10 रुपयाचा फायदा झाला. माझ्याकडे 100 स्टॉक्स होते, याचा अर्थ मला 1,000 रुपयाचा फायदा झाला. याला आपण इंट्राडे ट्रेडिंग मध्ये याला आपण म्हणू शकतो. पण स्कॅल्पिंग मध्ये हेच SBIचे शेअर 100 न घेता 1,000 शेअर्स घेतले जातात आणि फक्त 2 रुपये 3 रुपयाचा फायदा घेऊन ह्याला विकलं जातं. याचा अर्थ आपण स्टॉकची संख्या वाढवली आणि नफा जो आहे हा कमी पॉइंट्स मध्ये घेतला पण तेव्हा सुद्धा आपल्याला अधिकचा फायदा झाला. याला म्हणतात स्कॅल्पिंग. हे का केलं जातं? कारण सध्या डिस्काउंट ब्रोकर्सनी ब्रोकरेज जे आहे हे अत्यंत कमी केलं आहे आणि त्याच्यामुळे हे शक्य झालं आहे. अनेक ट्रेडर्स स्कॅल्पिंग करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर आपण बघू स्विंग ट्रेडर. स्विंग ट्रेडर म्हणजे काही काळासाठी पोझिशनल जे स्टॉक्स तुम्ही विकत घेऊन जेव्हा ते वाढले त्यांची किंमत तेव्हा तुम्ही विकता, त्याला आपण म्हणतो स्विंग ट्रेडर्स. स्विंग ट्रेडर्स मध्ये एखादा स्टॉक
जो वारंवार चढता आहे, त्याची किंमत वारंवार जेव्हा त्याचे दर वाढत आहेत, अशा स्टॉकवरती नजर ठेवली जाते. जेव्हा तो स्टॉक थोडासा त्याची किंमत कमी होते, त्यावेळेला अशा स्टॉकमध्ये जे गुंतवणूक जी आहे ती केली जाते आणि जेव्हा तो पुन्हा वाढायला सुरुवात होईल तेव्हा आपला नफा मिळवून ते स्टॉक विकले जातात. अशा पद्धतीच्या ट्रेडिंगला स्विंग ट्रेडिंग म्हणतात आणि ही पोझिशनल ट्रेडिंग आहे. म्हणजे काही दिवसासाठी तुम्हाला ते स्टॉक जे आहेत हे आपल्या जवळ बाळगावे लागतात. ती पोझिशन आपल्या डीमॅट मध्ये ठेवावी लागते. चौथी जी पद्धत आहे ती मोमेंटम ट्रेडिंग. एखाद्या स्टॉकमध्ये कोणत्याही चांगल्या न्यूजमध्ये जर प्राइस अचानक वाढायला सुरुवात झाली, अशा स्टॉकला ओळखून जी ट्रेडिंग केली जाते त्याला मोमेंटम ट्रेडिंग म्हणतात. जसं कुठल्या चांगल्या पॉलिसीमुळे एखाद्या स्टॉकला फायदा होणार असेल किंवा अचानक एखाद्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे भविष्यात त्या कंपनीला मोठा नफा होणार असेल तर त्या स्टॉकचे प्राइस अचानक जोरात वाढायला लागतात. सध्याच्या त्यांच्या हायच्या वर जाऊन ते स्टॉकचे प्राइस जे आहेत हे ट्रेड करायला लागतात. त्याला आपण ब्रेकआउट म्हणतो. या सगळ्या गोष्टी इन डिटेल आपण येणाऱ्या सेशन्स मध्ये शिकणार आहोत. आता मी खूप कमी माफक प्रमाणात या सगळ्यांचा तपशील तुम्हाला देत आहे. तर असा मोमेंटम ओळखून जी ट्रेडिंग केली जाते त्याला आपण मोमेंटम ट्रेडिंग म्हणतो. ही सुद्धा पोझिशनल टाईपची ट्रेडिंग आहे. उदाहरणार्थ हल्लीचं उदाहरण जर आपण देऊ तर क्रूड ऑइलचे प्राइस जे आहेत म्हणजे तेलाचे जे भाव आहेत हे होणाऱ्या युद्धामुळे जे वाढले त्याच्यामुळे काही स्टॉक्समध्ये नफा झाला किंवा काही स्टॉक्समध्ये तोटा सुद्धा झाला. तर त्या स्टॉक्समध्ये ज्यांना त्याचा फायदा होणार होता त्या स्टॉक्सचे भाव अचानक वाढायला लागले आणि त्याच्यामुळे तसे ब्रेकआउट ओळखून त्या स्टॉक्समध्ये जर आपण गुंतवणूक केली तर त्या स्टॉक्समध्ये आपल्याला नफा होण्याचे चान्सेस जास्त आहे. उदाहरणार्थ आपण बघितलं की सध्या गॅसचा तुटवडा असल्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक शेगडीकडे वळले. मग ज्या कंपन्या अशा प्रकारच्या शेगड्या बनवतात त्यांच्यामध्ये त्या शेगड्यासाठी मागणी जी आहे ती वाढली आणि त्याच्यामुळे सुद्धा अशा कंपन्यांना फायदा झालेला आपल्याला दिसून आला. शिवाय वॉरमुळे जी कोणी हत्यार बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या प्राइजेस मध्ये सुद्धा डिमांड वाढल्यामुळे त्यांचे सुद्धा प्राइजेस वाढताना आपल्याला दिसू लागले. तर अशा पद्धतीच्या न्यूजचा वापर करून जे ट्रेडिंग करतात आणि प्राइस मध्ये येणाऱ्या बदलांचा अभ्यास करून जे ट्रेडिंग करतात त्यांना मोमेंटम ट्रेडर असं म्हटलं जातं. तर या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंगचे वेगवेगळे प्रकार पाहिलेत. याच्या पुढे आपण आणखीन माहिती जाणून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.